महाराष्ट्रातील पोलिसांना घरे घेण्यासाठी डीजी होम लोन अंतर्गत कमी व्याज दरात कर्ज मिळण्याची सुविधा आहे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये बऱ्याच पोलिसांनी त्यासाठी केलेले अर्ज प्रलंबित आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांची निराशा होते. म्हणून शासनाने यामध्ये तातडीने लक्ष घालावे, अशी विनंती आमदार रोहित पाटील यांनी केली. विषय मी आपल्या औचित्याच्या मुद्द्यातून मांडतोय. डीजी होम लोन योजनेअंतर्गत पोलिसांना घरे बांधण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज मिळण्याची सुविधा आहे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचे अर्ज हे पेंडिंग पडलेले आहेत आणि या अर्जांना अंतिम मंजुरी मिळत नाही आहे. त्यामुळं अनेक पोलिसांचे कुटुंब हे नैराश्यामध्ये जातात. त्यामुळं डीजी होम लोनच्या प्रकरणामध्ये शासनाने तातडीने लक्ष घालावे अशी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, दुसरा मुद्दा असा आहे की 2 टोल नाक्यांच्या मध्ये साधारण 60 किलोमीटरचं अंतर असावं असं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियमानुसार बंधनकारक आहे. आणि असं असताना सांगोला तालुक्यातील अनकळ या टोल नाक्यापासून कवठेमंकाळ तालुक्यातील बोरगाव या गावचा टोल नाका साधारण 52 किलोमीटरवरती आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांशी राज्य शासनाने चर्चा करून हा टोल नाका बंद करावा अशी विनंती मी या ठिकाणी करतो.